शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पुढच्या 3 दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। आज मंगळवार 14 ऑक्टोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच डीबीटीचं बटन दाबून मुख्यमंत्री साहेबांनी हेक्टरी 8000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यास सकाळपासून सुरुवात केलेली आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे मागील आठवड्यामध्ये मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे आले होते। आज मंगळवार आहे। 8000 रुपये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सकाळपासूनच मिळू लागले आहेत। तसेच 2022 पासून 2024 पर्यंतचा या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना रुपये 15000 या ठिकाणी पीक विम्याचे देखील बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। असं सलग एका पाठोपाठ एक असे SMS आता त्या ठिकाणी सोमवारी आलेले आहेत। पण 10 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज मोबाईलवरती आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना सोमवारी त्या ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज मंगळवार आहे 14 ऑक्टोबर आहे आणि आज 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। बघा, सोमवारी 10 जिल्हे, मंगळवारी 10 जिल्हे आणि बुधवारी 10 जिल्हे असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वाटप करा असं मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी ऑर्डर कालच दिली होती आणि तशा प्रकारे काल सुद्धा सर्व त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे जमा झालेत। परंतु ज्या शेतकऱ्यांना सोमवारी पैसे जमा झाले नाही त्यांना आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला वाटत असेल मागच्या आठवड्यापासून पैसे मिळणार असं सोशल मीडियावरती सांगत आहे, परंतु का मिळाले नाहीत याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातूनच सांगण्यात आले की मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील आठवड्यामध्ये पैशांचं वितरण झालं आहे। त्याचं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचण होती, त्यामुळे पैशांचं वितरण सर्व जिल्ह्यांमध्ये झालेलं नाही। आज मंगळवार आहे 14 ऑक्टोबर आहे आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने आज गोड झाला असं म्हणावं लागेल। यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। या यादीमध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। आज मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी या 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। काल 10 जिल्ह्यांमध्ये सरकारने पैसे सोडले होते, त्या ठिकाणी काल सोमवारी ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना मंगळवारी आज त्या ठिकाणी 100% खात्यावरती तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी या ठिकाणी दोन्हींचा लाभ या ठिकाणी आज जमा होणार आहे। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये जमा होणार आहे, 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की पहा। राज्यातील शेतकऱ्यांना आज मंगळवार 14 ऑक्टोबर गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता त्या ठिकाणी कोणतीही अपात्र यादी नाही, कोणती त्या ठिकाणी अट सरकारने लावलेली नाही। तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असू द्या किंवा KYC केलेलं असू द्या किंवा नसू द्या, कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही अट किंवा कोणतीही पात्रता सरकारने लावलेली नाही। सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी अतिवृष्टीचे 8000 रुपये आणि पीक विम्याचे 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा आहे त्याचे 15000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ही प्रोसेस आता डीबीटीच्या माध्यमातून असल्याचं त्या ठिकाणी उशीर होत आहे, त्यामुळे आम्ही स्वतः या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून डायरेक्ट 2200 कोटी रुपयांची रक्कम बँकेमध्ये टाकली आहे। कोणत्या बँकेमध्ये टाकली आहे तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टामध्ये त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा प्रकारच्या 16 बँकांमध्ये सरकारने पैसे टाकले। त्या ठिकाणी काय होत होतं की मागील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु डीबीटीच्या माध्यमातून कंपनीकडून हे पैसे लेट येत असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सोमवार, मंगळवार, बुधवार 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज मंगळवारी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले शेतकरी खूप नाराज आहे, त्यांना पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे कोणाला सुद्धा यामधून वगळलं जाणार नाही।
कोणत्याही अटी पात्रता या ठिकाणी पकडले जाणार नाहीत. सरसकट शेतकऱ्यांना 3 एकराचा 1 हेक्टर असा लाभ त्या ठिकाणी आता तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी हेक्टरी 8,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पीक विम्याचे 15,000 रुपये जमा करण्यात येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर अनेक बातम्या पसरत होत्या. आज पैसे मिळतील पीक विम्याचे, अतिवृष्टीचे उद्या पैसे मिळतील असं या ठिकाणी सर्वजण सांगत होते. परंतु तो आता ठामपणे कोणी सुद्धा शेतकऱ्यांना सांगत नव्हतं की नेमकं खात्यावरती कधी पैसे येणार आहेत. अखेर मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांनी आज सकाळीच महत्त्वाचे प्रश्न विचारले की शेतकरी तिथे आतुरतेने पीक विमा आणि अतिवृष्टी कधी मिळणार याची वाट बघत होते. कारण शेतकऱ्यांना दिवाळीचे कपडे खरेदी करायचे, दिवाळीचा बाजार खरेदी करायचा आहे किंवा इतरही काही करायचं आहे. तुम्ही तर आता सरकारच्या माध्यमातून म्हणता की पीक विमा सोडलाय, अतिवृष्टीचे पैसे मदत म्हणून आम्ही सोडले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय जमाच नाही झालेले असा प्रश्न त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी पत्रकारांनी विचारला असता यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी असं सांगितलं की मागच्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी कंपन्यांना आम्ही पैसे देऊन टाकले होते, त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून पैसे येण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट ते पैसे काढून घेतले आणि स्वतः आम्ही बँकांमध्ये पैसे नेऊन भरलेले आहेत. त्यामुळे आज मंगळवार आहे, 14 ऑक्टोबर आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी आज मंगळवारसाठी निवडण्यात आलेली आहे तुम्ही आता पाहू शकता. या ठिकाणी शेतकरी मंडळी आता बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत हे जिल्हे, तर याची जी लिस्ट आहे तर ती बँकांना देऊन टाकली आहे. कोणत्या बँकांना देऊन टाकली आहे तर महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना आज यापुढे सांगणार आहे. 10 जिल्ह्यांमध्ये पीक विमा कसल्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचे पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर SBI मध्ये, बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलून ठेवलंय तर त्यांना पीक विमा आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजना हे सुद्धा पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान तुमचं झालं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तसेच या ठिकाणी सरकारने सांगितलंय तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेला जी बँक दिली आहे त्याच बँकेच्या खात्यावरती या पैशांचं वितरण होणार आहे. तुम्हाला नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेला तुमच्या बँकेचे पैसे त्या ठिकाणी आलेले असतील तर तुम्हाला त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा हे पैसे देण्यात आलेले आहे आणि अशा 16 बँकेमध्ये शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे. त्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आज मंगळवार आहे, 14 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आलेले आहे. आदेश दिलेले आहे तर ते मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये पैसे सोडले होते, परंतु काही तांत्रिक अडचण आल्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते. अनेक शेतकरी या ठिकाणी हवालदिल झाले होते, ते आतुरतेने वाट बघत होते. आपल्या तालुक्यामध्ये जे कृषी विभाग आहे त्या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांनी तक्रार केल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर विमा अतिवृष्टीचे जे पैसे आहेत ते आमच्या खात्यावरती अजून का आले नाही यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय. सर्वांनी लक्ष देऊन बघा काय सांगण्यात आलंय. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येत असल्याने थोडा लेट होत होता. त्या ठिकाणी 2 जिल्ह्यांमध्ये पैसे आतापर्यंत जमा करण्यात आले होते. आता कंपन्यांकडे पैसे न देता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्याने आता लवकरात लवकर आज पैसे जमा करण्यात येणार आहे. काल 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आज मंगळवार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैशाचा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला डबल मेसेज येणार आहे. म्हणजे पहिला मेसेज जो आहे तर तो अतिवृष्टीचं नुकसान झालेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना 8,000 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. तसेच यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देखील 2022 पासून 2024 पर्यंतचा जो रखडलेला पीक विमा आहे तो सुद्धा आज मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळपासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागला आहे. तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण करण्यात येणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा 36 जिल्ह्यांपैकी काल 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालंय. आज पुढील 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावे सांगत आहे. पहिला जिल्हा जो आहे
तर तो आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांमध्ये आता शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे आजच देण्याचं या ठिकाणी निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून घेतला आहे. 2 मिनिटे लक्ष देऊन बघा जिल्ह्याचा कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. परभणी जिल्ह्यातील फक्त 9 तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे. गंगाखेड, जिंतूर तालुका, सेलू तालुका, सोनपेठ तालुका, पाथरी तालुका, पालम तालुका, मानवत आणि पूर्णा या तालुक्यांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा. यामध्ये जव्हार तालुका, मोखाड तालुका, तलासरी तालुका, वसई तालुका, विक्रमगड तालुका, पालघर तालुका, देवाण तालुका, वाडा तालुका या तालुक्यामधील त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे हवेली तालुका, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका, शिरूर, दौंड, इंदापूर तालुका, बारामती, पुरंदर, भोर आणि वेल्हे, मुळशी, मावळ या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव येत आहे की नाही ते नक्की बघा. कोणत्या तालुक्यामध्ये लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघा. आता बघा बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर बीड जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची आतुरता जी आहे ती वाढत होती. अखेर बीड जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आज मंगळवार आहे, 14 ऑक्टोबर आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ हा बँकेत मिळणार आहे तर बीड जिल्ह्यातील आष्टी आहे, आष्टी तालुका, पाटोदा तालुका, बीड त्या ठिकाणी गेवराई तालुका, माजलगाव, केस तालुका, आंबेजोगाई, दारूर, शिरूर, कासारा, वळवणी, परळी, वैद्यनाथ आणि या तालुक्यांमध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर बघा बुलढाणा जिल्ह्यातील आता खामगाव तालुका, चिखली तालुका, जळगाव तालुका, जामोद तालुका, देवळगाव, राजा तालुका, नांदूर तालुका, मलकापूर तालुका, मेहकर तालुका, मोताळा, लोणार, शेगाव तालुका, संग्रामपूर आणि सिंदखेडा राजा तालुका तर या तालुक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती आता डबल मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींचा लाभ त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी आज रात्रीपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे पहा. यामधील आता भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर आता या 7 तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये हा लाभ भेटणार आहे. यामधील आता बघा वणी तालुका, मोरेगाव तालुका, पांढरकवडा तालुका, घाटंजी तालुका, राळेगाव, बाबुळगाव, कळंबा, नेर तालुका, दिग्रस, पुसद, महागाव तालुका, उमरखेड, जरीजामणी आणि अरणी या तालुक्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आता सर्व शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार आहे. आता पुढचे जिल्हे कोणते, तालुके कोणते आहेत त्यांना आज मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी लाभ भेटणार आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता की पुढचा जिल्हा जो सांगण्यात आला आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली तालुका, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये आता पीक विमा योजनेचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यामध्ये पेण, पनवेल या ठिकाणी, कर्जत तालुका, खालापूर तालुका, उरण, अलिबाग,
आणि त्याचबरोबर सुधागड, माणगाव तालुका, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मसळा, महाड, पोलादपूर यासारख्या 15 तालुक्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर लातूर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा लाभ मंगळवारी म्हणजे आज जमा होतोय बघा. यामधील औसा तालुका, निलंगा तालुका, रेणापूर तालुका, चाकूर तालुका, देवणी तालुका, जळकोट तालुका, शिरूर तालुका, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यांमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील राहत असाल तर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर अजून शेवटचे 2 जिल्हे सांगितले गेले आहे. 2 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे तुम्ही पाहू शकता. यानंतर वर्धा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आज लाभ भेटणार आहे बघा. आर्वी तालुका, आष्टी तालुका, देवळी तालुका, त्या ठिकाणी हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर तालुका, सेलू तालुका, वर्धा. आता या तालुक्यांमधील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहेत. त्या ठिकाणी वाशिम तालुक्यातील कोणत्या तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे तर बघा या ठिकाणी मालेगाव तालुका, मंगळूरपीर तालुका, कारंजा, रिसोड, मानोर या 6 तालुक्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलाय. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या. पीक विमा 2024चा, पीक विमा 2022चा, पीक विमा 2023चा तुम्हाला रखडलेला पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती आज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.